संदीप जंगम सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होता या स्पर्धेच्या माध्यमातून. यानंतर आपण या मॅचकडे वळणार आहोत. चला, दोन्ही संघांना विनंती आहे की तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. एक षटक तुमच्याकडे 5 मिनिटांचा कालावधी असेल याची आपण नोंद घ्या. त्यापेक्षाही तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. बॅटिंग ऑर्डर पाठवा. या अगोदर देखील अनाउन्स केलेला आहे. टीम महाबळेश्वर नर्सरी आपल्याला विनंती आहे मित्रांनो, आपण वेळ घेऊ नका. बॅटिंग ऑर्डर पाठवा. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 5वं, आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा अंतिम आणि शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये रंगणार आहे. एका बाजूला आपण चर्चा करतोय छावा 11 विपक्ष महाबळेश्वर नर्सरी, अशी होणारी ही लढत सुरू होतीये. दोन्ही संघांना आपण देऊया या मॅचसाठी भरभरून शुभेच्छा आणि करूया मॅचला सुरुवात. छावा 11 टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी महाबळेश्वर नर्सरी या टीमला आमंत्रित केलेलं आहे. रोमांच, थरार, पदलालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा. महाबळेश्वर प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे, आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा शेवटचा सामना आपल्या समोर येतोय. बॅटिंग ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. टीम महाबळेश्वर नर्सरी या टीम कडून स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. पंचांचा सिग्नल. मॅचला सुरुवात. पहिला बॉल प्रगतीपथावरती येईल. पॉवर प्ले क्रमांक 1चं षटक प्रगतीपथावरती येतोय. डावातला पहिला बॉल प्रगतीपथावरती. गोलंदाजीच्या रनवेवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी टीम छावा 11 कडून ज्यांच्या हाती सोपवलाय बॉल, नितीन पहिला बॉल टाकतायत. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज नितीन गोलंदाजी मार्कवरती तयार होतील. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संदीप आणि त्यांच्या सोबतीला समद. संदीप आणि समद आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. स्ट्रायकर एंडला संदीप आहेत. पंचाने सांगितलं की हा बॉल दिशाहीन आहे. स्कोर बोर्डचा पहिल्याच बॉलच्या पाठीमागे श्री गणेशा होतोय आणि तोही अवांतर धाबेने होतोय. दिशाहीन बॉल टाकलाय आणि स्कोर बोर्डचा इथे श्री गणेशा होत असताना पहिली धाव फलकावरती येते. गोलंदाज पुन्हा तयार होतील. नितीन, स्ट्रायकर एंडला संदीप. बॉल तयार. नजर रोखून धरलेली आहे या बॉलच्या पाठीमागे, सोडून दिलाय आणि पंचांनी सांगितलं की हा योग्य बॉल आहे. पण दुधा मनस्थितीमध्ये अडकले होते, खेळावा की सोडून द्यावाने अखेरकार तो बॉल सोडून दिलेला आहे. पंचांनी सांगितलं की योग्य दिशेने टाकलेला हा बॉल होता, त्यामुळे हा बॉल डॉट आहे. एका बॉलचा खेळ संपलाय. एक धाव फलकावरती आलेली आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. वेळेच्या अचूकत्या फटक्याच्या पाठीमागे 7 पालनेपर्यंत एक सिंगल धाव बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. सुरुवात जी आहे ना महाबळेश्वर नर्सरी या टीमने संयमाने केलेली आहे. महत्वाचा सामना दोन्ही संघांमध्ये. दोन्ही संघ प्रयत्न हाच करतील की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. हो, इथे पहा लाईन मिस करून बसलेले आहेत. आलाय तो डॉट. निश्चित टप्पा पडल्यानंतर हा बॉल फलंदाजाला प्रभावित करतोय. प्रभावशाली बॉल होता. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. निश्चित एखादा बॉल जर तुम्हाला खेळायचा असेल तर तुम्हाला त्या बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचावं लागतं. परंतु यावेळेला लाईन मिस करून बसले बॉलची आणि आला तो डॉट. एका बाजूला नितीन पुन्हा तयार. सुरुवात जर आपण पाहिली नितीन यांनी तर नकारात्मक बॉलने केली होती, परंतु त्यानंतर षटक चांगल्या प्रकारे हाताळले. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आक्रमण करण्याचा प्रयत्न. एक पाय रोवलाय, एक पाय बाहेर काढला होता, परंतु प्रयत्नांना यश नाहीये. हाही बॉल येतोय निर्धाव. एका बाजूला धारदार गोलंदाजीचे वार सुरू आहेत, परंतु प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आता फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. प्रत्येक बॉलला प्रत्युत्तर द्यावं लागेल. काही बॉल डॉट आहेत आतापर्यंत. जर आपण खेळ पाहिला ना तर डॉट बॉलचा रेशो आतापर्यंत वाढलाय. धावसंख्या धावफलकावरती 2-0 गडी बाद. हाई बॉल इथे डॉट आलाय. काय षटक हाताळलंय. जिद्द, चिकाटी, परिश्रम, मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल. आणि 2 आकड्याबद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की या आकड्याचं महत्व क्रिकेटच्या परिभाषेमध्ये काय आहे, तर श्रीलंकेच्या खेळाडूला एका
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसरी धाव बनवण्यासाठी तब्बल 6 वर्ष लागली होती. एक दिवस असा आला ज्या टीम मध्ये जागा मिळत नव्हती त्या टीमचा तो कॅप्टन झाला, खेळाडू होता मार्वन अट्टापट्टू. उसळणारा बॉल, पंचाने सांगितलं दिशाहीन बॉल आहे. आणखीन एक धाव मिळेल बॅटिंग टीमला, महाबळेश्वर नर्सरी या टीमला. पण मार्वन अट्टापट्टू यांच्याबद्दल चर्चा केली. क्रिकेटमध्ये दुसरी धाव घेण्यासाठी तब्बल या खेळाडूने 6 वर्ष खर्चिक घातली, परंतु एकदा दुसरी धाव क्रिकेटच्या पटलावरती बनली आणि त्यानंतर मागे वळून काय पाहिलं नाही. आणि एक दिवस असा आला की श्रीलंके टीमचे ते संघनायक झाले होते. बॉल तयार, फटका चांगला खेळलाय, मिड ऑनला क्लिअर केलाय, बॉल लॉंग ऑनला सीमारेषा पलीकडे, सरळ सीमा पार होईल फरार. रन्स मिळतील 4. चौकार, अगदी मैदानाला गुदगुल्या करत बॉलने सीमारेषा ओलांडली. काय फटका होता, आवाज बॅट मधून चांगला आला, ठक आला. आणि त्यानंतर पहा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बीट ऑनला क्लिअर करत बीट करत बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी अशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. एका बाजूला सहमद, चांगला स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून. परत एका बाजूला संदीप, धावसंख्या आहे धावफलकावरती 7-0 गडी बाद. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. काटकसरीचं पहिलं षटक होतं. 6 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 7च धावा नितीन यांनी खर्च केला. पॉवर प्लेचं षटक संपलंय. पॉवर प्ले क्रमांक 2 प्रगतीपथावरती. चला घाई करा. सचिन ओव्हर नंबर 2 साठी समोर. संदीप, हवेत खेळलेला बॉल लॉंग ऑनला, वाईडिश, खेळाडू बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन. संदीप इथे माघारी. धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे. लांबी कमी पडली, मोबदला भोगावा लागला संदीप यांना. तो म्हणजे आपल्या विकेटने माघारी यावं लागतंय. पॉवर प्ले बद्दल आपण चर्चा करत आहोत. पॉवर प्ले तोडण्याचा प्रयत्न केला, परंतु लॉंग ऑनला बॅकअप होतं, वाईडिश होतं सी कॉर्नरच्या दिशेने आणि तिकडे पकडला. वेल जज कॅच. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता नाजेश येत आहेत क्रमांक 3 वरती. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रविष्ट होतील. आज चांगला खेळ करावा लागेल. वातावरणामध्ये आता बरेचसे बदल झालेले आहेत. थोडंसं ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, त्यामुळे बॉल तेवढा चांगला ट्रॅव्हल होईल की नाही होईल याच्याबद्दल चर्चा करूया. कारण सायंकाळचं सत्र म्हटलं की वातावरणामध्ये बदल नेहमी होत असतात, त्यामुळे खेळामध्येही बदल होतो. परंतु या काही नैसर्गिक बाबी आहेत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आज चांगला खेळ करावा लागेल, कारण कारण देऊन चालणार नाही. कारण कारण देणारी माणसं जीवनामध्ये कधी यश मिळवत नाहीत आणि यश मिळवणारी माणसं कधी कारण देत नाहीत. त्याच्यामुळे जी काय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, चांगला खेळ आज करावा लागेल. धावसंख्या 7. चला वेळ घेऊ नका दोन्ही संघ. या बॉलला दिशा दिली आहे, देण्याचा प्रयत्न, परंतु यश नाही. एक पाय पुढे काढला, परंतु बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचू शकले नाही. सचिन मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतायत. सचिन आले, संघासाठी विकेट घेऊन आले. त्याचबरोबर आणखीन एक डॉट टाकलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलंय. धावसंख्येचा वेग मंदावलाय. बॉलर तयार, वळवलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जातील का? नाही. बॉलने सीमारेषा तोडली आहे. सरळ 4 धावेंसाठी मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, सीमा पार. 4 चौकार. टप्पा पडल्यानंतर पहा उसळणारा बॉल पाठवलाय. वाईडिश डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. फार वेळानंतर हा मोठा फटका आलाय. दिशा दिली आहे. पायांवरती असणारा बॉल फक्त फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक येतील. मनगटी फटका होता, झटका दिला फक्त मनगटाचा आणि मिळवली धाव या बॉलच्या पाठीमागे 1. संयम ठेवला या बॉलच्या पाठीमागे खेळताना. कोणतीही घाई बॅटिंग करताना केली नाहीये. नागेश एका बाजूला आहेत, आपण त्यांच्याबद्दल चर्चा करतोय. क्षमस्व चुकीच्या नावाबद्दल. बॉल तयार. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल, इथे आलाय तो डॉट. मिळणार नाहीये कोणतीही या बॉलच्या पाठीमागे धाव.
अनिकेत, शुभम आणि अक्षय यांना तुम्ही आता स्क्रीनवरती पाहत होता. ऑन साईडला आणि हाई बॉल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे. पॉवर प्ले क्रमांक 2 चा आता महाबळेश्वर नर्सरीने घेतलाय समाचार. बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग आता चांगलीच केलेली आहे. जागेवरतूनच खेळलेला बॉल. पायांची हालचाल चांगली होती. ताकदीचा योग्य वापर होता. टायमिंग प्रॉपर होता. बॉल सीमा पार. धावसंख्या 16. एक गडी बाद. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. महाबळेश्वर नर्सरीने बनवलेले आहे. धावा आतापर्यंत 16. एक गडी बाद. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि या षटकासाठी आता गोलंदाज पुन्हा एकदा आलेले आहेत नितीन. हे षटक नितीन यांच्या नावे पुन्हा एकदा दिलेलं आहे. क्रमांक 3चं षटक. पहिले षटक ज्यावेळेस नितीन यांनी हाताळलं अवघ्या 7च धावा दिल्या होत्या, परंतु आता पुन्हा एकदा त्यांना बोलवलेलं आहे. एका बाजूला पुन्हा एकदा आपण करेक्शन करूया नावामध्ये. नाजिश हे स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतील. नाजेश स्ट्रायकर एंड. पंचांकडे अपील केली आहे. 3 यष्टांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न आणि इथे एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झालेली आहे. एका बाजूला समद, एका बाजूला नाजेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 वरती. एक गडी बाद. षटक क्रमांक 3 चा थरार सुरू आहे. काही मोठे फटके पाठीमागच्या ओव्हरमध्ये आलेले आहेत, परंतु या ओव्हरमध्ये कशा प्रकारची बॅटिंग होईल, कशा प्रकारची गोलंदाजी होईल, क्षेत्ररक्षणाची बीवर रचना, मिड विकेटला खेळाडू, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, थोडासा वाईडिश आहे, डीप स्क्वेअर लेग, फ्लाय स्लिप, शॉर्ट फाईन लेग, पॉइंट, शॉर्ट कव्हर, इन सर्कल. यावेळेला हा बॉल सीमारेषेलगत अडवलाय. बॉलचा योग्य अंदाज बांधला सीमारेषेलगत अडवताना आणि बॉलची त्यानंतर लगोलग फेकी केली आहे. धावा निश्चित काही मिळतील. समद एका बाजूला चांगला खेळ करतात. बॅटिंग करताना आतापर्यंत त्यांनी किती बनवल्या तर 10 बनवलेले आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तुम्ही पाहताय महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 5. उजवष्टीच्या बाहेरचा बॉल, बॅटचा किनारा बॉलने घेतलाय. भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी श्रीकांत जाधव आलेले आहेत. क्रमांक 4 वरती. पाठीमागच्या एका मॅच मध्ये ज्या प्रकारचा 24 धावांचा झुंजार खेळ केला होता, आता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती आलेले आहेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 19 धावा, 2 गडी बाद. स्ट्रायकर एंडला श्रीकांत जाधव. गोलंदाजी मार्क वरतून नितीन. तोलामोलाचे खेळाडू एकामेकासमोर. पहिलाच बॉल त्याच्यावरती केले आक्रमण. मिड विकेटला बॉल पाठवलाय. सीमा पार. मिळाला मोका, दिला ठोका. बॉल सीमा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपल्या स्टाईलने आपल्या डावाची सुरुवात केली. अप्रतिम बॅट स्विंग. आल्या पावली सुरुवात केली आक्रमणाने. आक्रमण हा एक सर्वोत्तम पर्याय असतो आणि तोच निवडला आहे. श्रीकांत जाधव यांनी बॉल पाठवलाय सीमा पार. येतो षटकार. पहिल्या बॉल वरती तुटून पडले. चाबूक स्ट्रोक खेळलाय श्रीकांत जाधव. पुन्हा एकदा नितीन तयार होतील. नितीन यांनी पहिले काही बॉल चांगले टाकलेले आहेत, परंतु आता राऊंड द विकेट गोलंदाजी मार्ग वरती तयार होतील. एंड बदललेला आहे. एंड बदलला होता स्टुअर्ट ब्रॉडने. आता एंड बदललाय नितीन यांनी. राऊंड द विकेट. फटका आता एक्स्ट्रा कव्हरला निघालाय. क्षेत्ररक्षक जातील का तर नाही. बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. एंड बदलला. बॉल शरीरापासून दूर ठेवला आणि तोच बॉल बॅटचा फेस ओपन करत श्रीकांत जाधव यांनी पाठवलाय.
सीमारेषा पार, धावा मिळतील 4 चौकार. श्रीकांत जाधव मैदानाच्या आतमध्ये काय जबरदस्त बॅटिंग करतायत. ओल्ड इज गोल्ड. श्रीकांत जाधव नावाचं वादळ आल्या पाऊली आले मैदानाच्या आतमध्ये आणि त्या वादळाचा सपाटा पहा. 2च बॉल खेळले, धावा कुठल्या 10. नितीन यांनी सुरुवातीचे काही बॉल चांगले टाकले, पहिले षटक लाजबाब टाकलंय, परंतु काही बॉल त्यांना चांगले टाकावे लागतील आणि या महत्वाच्या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. शेवटचे काही बॉल, एका बाजूला श्रीकांत जाधव, एका बाजूला नितीन, अशी लढत. पायांचा वापर केलाय, खेळाडू आहे डीपला. या सर्व काही गोष्टी ओळखल्या, म्हणजे तुम्हाला हे वाचन महत्वाचं आहे. रीड केलं, पाहिलं की फलंदाज पदलाली त्याचा वापर करतायत, पुढे येत आहेत आणि त्याच वेळेस मात्र हा बॉल टाकलाय. धावा धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल 30 धावा, 2 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीने हा संघ बॅटिंग करतोय. म्हणजे प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं काय आहे की अपेक्षित धावा किती येऊ शकतील, तर 60 धावा पर्यंत महाबळेश्वर नर्सरी हा मजल मारू शकतो, असं प्रोजेक्टेड स्कोरचं म्हणणं आहे. पहिल्या डावातला 3 षटकांचा खेळ संपलाय, 3 षटकांचा खेळ बाकी आहे. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आता षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती येईल आणि या षटकासाठी गोलंदाजी मार्गवरती प्रशांत, जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. छावा 11चे षटक क्रमांक 4 साठी येत आहेत. एका बाजूला महत्वाची विकेट कोणती आहे सध्याच्या घडीला, तर श्रीकांत जाधव. त्यांच्या सोबतीला करेक्शन आपण करूया, गोलंदाजी मार्गवरती प्रमोद येत आहेत षटक क्रमांक 4 साठी. धावसंख्या 30, 2 गडी बाद, 3 षटकांच्या अखेरीस. आणि स्ट्रायकर इनला पुन्हा एकदा श्रीकांत जाधव तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला प्रमोद. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. धावसंख्या 30, 2 गडी बाद. पायांवरती बॉल ठेवण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे, हा पुन्हा एकदा टाकावा लागेल. पंचांची भूमिका चांगली राहिलेली आहे या स्पर्धेसाठी. खास पुण्यावरतून हे पंच या ठिकाणी आलेले आहेत महाबळेश्वर प्रीमियर लीग साठी. प्रमोद यांचा हा पहिलाच बॉल दिशाहीन आहे, पुन्हा एकदा त्यांना सुरुवात करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर श्रीकांत. आक्रमण केलं या बॉल वरती. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील का, तर नाही. बॉल निर्जन सळी जाऊन टप्पा पडतोय, म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये बॉलने टप्पा घेतला, परंतु या बॉलच्या पाठीमागे धाव फक्त मिळाली आहे, एकच मिळाले. स्ट्रायकरला आता नाजिश तयार होतील. नाजिश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. बॉलर तयार प्रमोद. बॉल आला, त्याला फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. नाजिश यांचा प्रयत्न हाच आहे की संयम ठेवायचा आहे. स्ट्राईक श्रीकांत जाधव यांना कशा प्रकारे अधिकचा देता येईल याचा प्रयत्न केलाय. धावा धावफलकावरती आतापर्यंत 32 धावा धावफलकावरती. 32 33 धावा. दिशा दिली आहे लॉंग ऑनला या बॉलला. खोलवर पद्धतीचा असणारा बॉल, एकच सिंगल धाव. आता धावा धावफलकावरती येत आहेत 34 धावा धावफलकावरती येत आहेत. 34. प्रथम बॅटिंग करताना टीम महाबळेश्वर नर्सरी कुठपर्यंत मजल मारेल. पाठीमागच्या मॅच मध्ये धावसंख्येचा पाठलाग करताना प्रयत्न थोडेसे कमी पडले होते, परंतु या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करायची या टीमला. पाठीमागच्या बाजूला फाईन लेगला बॅकअप नाहीये. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार. 4 चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बॉलच्या पाठीमागे झालेली आहे. अंगावरती येणारा बॉल फाईन लेगला वळवला, बॅकअप नव्हतं आणि फाईन लेग सीमारेषा तोडली या बॉलने. सरळ 4 धाब्यांसाठी.
धावसंख्या 38, 38 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार प्रमोद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील. हाच बॉल हाताळण्यासाठी चला घाई करा, अधिकचा वेळ आपल्याला घेता येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. महाबळेश्वर प्रीमियर लीग या बॉलला दिशा दिली, बॉलने गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक दूर वरतून येतील, बॅकअप आहे, बॉलला फील्ड करतील, बॉल टाकतील, तोपर्यंत या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या 40, 2 गडी बाद. षटक क्रमांक 4 चा खेळ सुरू आहे. एका बाजूला महाबळेश्वर नर्सरी, एका बाजूला छावा 11. छावा 11 ने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि टीम महाबळेश्वर नर्सरी या टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. या षटकातला शेवटचा बॉल प्रमोद. पंचांकडे अपील केली आहे या बॉलसाठी, पंचांनी दात फेटाळली आहे. उत्साह जास्त, विश्वास कमी, हे पंचांनी हेरलं. षटक क्रमांक 4 चा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा, 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना महाबळेश्वर नर्सरी या टीमने या धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ, 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जमेची बाजू काय आहे तर श्रीकांत जाधव मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभे आहेत. सोबतीला नाजिश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. त्यांनी देखील आज चांगला संयम ठेवलाय, चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. 40 वरती 2. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होईल. चला घाई करा, दोन्ही संघाला विनंती करूया. इथून पुढे अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पुढे रणनीती बदलावी लागेल, बॅटिंग करताना भूक वाढवावी लागेल, धावसंख्येची प्रलोभन ठेवावं लागेल, कारण 12 बॉलच्या पाठीमागे कमीत कमी आणखीन 30 धावा जर आल्या तर फायटिंग स्कोर उभा राहील. परंतु छावा 11 ला प्रयत्न काय करावा लागेल की समोरच्या टीमला कमी धावसंख्येवरती कशा प्रकारे रोखता येईल. महत्वाची विकेट कोणती आहे, नाजिश मैदानाच्या चांगला खेळ करतायत. श्रीकांत जाधव, आल्या पावली ज्यांनी आक्रमण केलं होतं, बॅटिंग करताना तब्बल 13 त्यांनी बनवल्यात. दोन्ही खेळाडूंचा खेळ जर आपण पाहिला तर वैयक्तिक दोन्ही खेळाडूंनी टीमसाठी योगदान काय दिलंय तर 13 धावांचं योगदान त्यांनी आतापर्यंत आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. षटक क्रमांक 5 चा सुरुवात होते. ओव्हर पंच 2 मिनिटं आपण आयोजन समितीशी आपण चर्चा करा. सुशांत जाधव यांना विनंती आहे की आपण कॉमेंट
बॉलर तयार. यावेळेला बॉल वळवून मारण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागच्या बाजूला बॉलला बॅकअप देतील. आणखीन एका धावेचा प्रयत्न केला जाईल का, तर हो केला गेलाय. या बॉलच्या पाठीमागे सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्येला पुन्हा आता चालना मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली. प्रशांत एका बाजूला बॅटिंग गोलंदाजी करतात, एका बाजूला श्रीकांत ज्यांनी चांगला खेळ उभा केला आतापर्यंत. वैयक्तिक बॅटिंग करतात त्यांनी आतापर्यंत बनवलेले आहे धावा. 15 वरती बॅटिंग करतायत. सेकंडला तयार होतील. महाबळेश्वर प्रीमियर लीग. प्रीमियर लीग बद्दल आपण जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की विविध गावातील खेळाडू एकत्रित एका टीम मध्ये येतात, त्यांच्यामध्ये एक चांगला जिव्हाळा निर्माण होतो, एक चांगली मैत्री निर्माण होते. आणि प्रीमियर लीग हा कन्सेप्ट यासाठी असतो. बॉल तयार. कमी गतीचा बॉल वळवण्याचा प्रयत्न, वेळेचा चुकता नाही. आणि महाबळेश्वर प्रीमियर लीग ची आपण चर्चा करत आहोत. क्रिकेटने आपल्याला काय दिलं, तर क्रिकेटने आपल्याला चांगले मित्र दिले. क्रिकेटने आपल्याला काय दिलं, तर एक चांगला जिव्हाळा दिला. क्रिकेटने आपल्याला काय दिलं, तर एकमेकांच्या सुखामध्ये सहभागी व्हायचं. हे क्रिकेटने सर्व काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. क्रिकेटना खेळाडूने एक नवी ओळख दिलेली आहे. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू आहे. श्रीकांत जाधव. ग्रामीण क्रिकेटचा आपण ज्यावेळेस महाबळेश्वरचा विचार करतो, सर्वाधिक अर्धशतक त्यांच्या नावी आहेत. परंतु एका बाजूला पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती प्रमोद आहेत. प्रतिभावंत खेळाडू, क्षमता आहे, परंतु आज त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. बॅटमधून मोठे स्ट्रोक येतील का या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये, की या 2 फलंदाजांना माघारी पाठवण्यामध्ये छावा 11 ला यश मिळेल. बॉलर तयार. उसळणारा बॉल, फक्त दिशा दिली या बॉलला. क्षेत्ररक्षक डीपला आहेत, बॉलला बॅकअप देतील. अंदाज योग्य बांधा या बॉलच्या पाठीमागचा. पण बऱ्याचशा गोष्टी या अंदाजावरती अवलंबून असतात. एखादा अंदाज चुकला ना तर जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी चुकत जातात. क्रिकेटमध्ये तसंच आहे. एखादा बॉल आलाय कसा, त्याला टोलवायचा कसा, याचा योग्य अंदाज बांधावा लागतो. एखादा बॉल क्षेत्ररक्षण करताना तो अडवायचा कसा, याचा योग्य अंदाज बांधावा लागतो. अंदाज चुकल्यानंतर बाकीच्या गोष्टी चुकत जातात. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये या अंदाजावरती अवलंबून असतात. अंदाज ही तुमची कल्पना आहे. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल वरतून बोट फिरवली, परंतु यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. इथे आलाय तो डॉट. षटक क्रमांक 5 चा खेळ सुरू आहे. नाजिश एका बाजूला. हात खोलतील का, मोठ्या फटक्यांचा धाडस करतील का, कारण ही वेळ आहे धावा कुटण्याची. धावसंख्या आहे धावफलकावरती फक्त 44 धावा, 2 गडी बाद. 44. ऑन साइडला बॉल वळवलाय. क्षेत्ररक्षक जातील, परंतु प्रयत्न पडेल अपुरा. आणि अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी बॉल होईल सीमा पार फरार. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉलचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या वाढवणारा नाजिदच्या बॅटमधून चौकार. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा पडला. बॉलने सीमारेषा ओलांडली. धावसंख्येला आता हळूहळू बहर येऊ लागलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 48. षटक क्रमांक 5 चा शेवटचा बॉल. नाजिश आतापर्यंत चांगला खेळ नाजिशने उभा केलेला आहे. बॅटिंग करताना 17 धावा त्यांनी आतापर्यंत कुठलेल्या आहेत. षटक क्रमांक 5 चा शेवटचा बॉल. स्ट्रायकरला नाजिश तयार. संयमाने या बॉलला खेळलेला आहे. एकच धाव या ठिकाणी पूर्ण होईल आणि षटक क्रमांक 5 चा खेळ संपेल. धावफलकावरती आहेत 49 धावा 5 षटकांच्या अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना टीम महाबळेश्वर नर्सरी 49, लॉस ऑफ 2 विकेट महाबळेश्वर नर्सरी. 49 धावा 2 गडी बाद 5 षटकांच्या अखेरीस. प्रथम बॅटिंग करताना टीम महाबळेश्वर नर्सरी. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अंतिम षटकासाठी आता कोणत्या नावाचा पर्याय निवडला जाईल, कारण अंतिम षटक म्हटलं की मारझोड तोडफोडीचं हे षटक आहे. अशा षटकांमध्ये फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवायचं असतं आणि अशा वेळेस मात्र आता कुणाला बोलवलं जाईल, कारण 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 ओव्हर के समाप्ति के बाद कुल स्कोर है 49 रन 2 विकेट के नुकसान के साथ.
शेवटचे 6 बॉल, बॉलर तयार. पाठीमागच्या बाजूला एक सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त होईल. श्रीकांत जाधव आता स्ट्रायकर एंडला आलेले आहेत. धावा 50 धावा धावफलकावरती लागतायत. शेवटच्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रमोद यांच्या नावी शेवटचे 6 बॉल आहेत. पहिला बॉल चांगला टाकलेला आहे. महाबळेश्वर प्रीमियर लीग बद्दल आपण चर्चा करतोय. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व 5वा आहे. पर्व 1 पासून जो प्रवास सुरू झाला तो प्रवास 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रयत्नांना यश नाहीये. एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं की आर्थिक पाठबळ महत्वाचं असतं, आयोजन समिती महत्वाची असते, मेहनत घ्यावी लागते, कित्येक दिवस आयोजनासाठी द्यावे लागतात आणि प्रत्येकाचा आपल्याला आभार मानलं पाहिजे. ज्यांनी आर्थिक पाठबळ दिलेलं आहे, ज्यांनी वैयक्तिक पारितोषिक या स्पर्धेत दिलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार मानलं पाहिजे. आयोजन समितीचं आभार मानलं पाहिजे, ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली आहे. आक्रमण केलं या बॉल वरती, क्षेत्ररक्षक जातील का? आणि हो, विकेटचं पतन, लांबी पडली कमी आहे. विकेटची हमी, फलंदाज श्रीकांत जाधव जातील माघारी. धक्का क्रमांक 3. आक्रमण करायला गेले, क्षेत्ररक्षक होते डीप कव्हरला, त्यांच्या हातामध्ये अगदी बॉल विसवला गेला. विकेटचं पतन, सेफ हँड. अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस तुम्हाला करावं लागतं आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता ही नाकारता येऊ शकत नाही. आणि पाय इथे विकेटचं पतन झालं. परंतु अंतिम षटकामध्ये प्रयत्न हाच असतो की प्रत्येक बॉलच्या पाठीमागे मोठा फटका कशा प्रकारे खेळता येईल. पास सी कॉर्नरला जे क्रिकेट प्रेमी आहे टीम आहे त्यांना विनंती आयोजन समितीकडून आपण थोडंसं पाठीमागे या. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. थोडंसं आपण पाठीमागे या. जी लाईन दोरी आहे, जी बाउंड्री त्याच्या पाठीमागे या. आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय, फक्त सहकार्य आपण करा. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. पहिल्या डावातला कुठपर्यंत मजल मारणार महाबळेश्वर नर्सरी. बॉलर तयार. बॅटचा किनारा बॉलने घेतलाय, भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज असतील प्रमोद. या स्पर्धेमध्ये अद्यापही हॅट्रिक झालेली नाहीये आणि महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ची हॅट्रिक होईल का? IPLचा इतिहास पाहिला 2008 साली पहिली हॅट्रिक लक्ष्मीपती बालाजी आणि मख्खई अँटिनी हे खेळाडू होते ज्यांनी 2008 साली IPLच्या पहिल्या हंगामामध्ये हॅट्रिक टिपली होती. IPLचा 18वा हंगाम सुरू आहे. आता हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती आहे. या शब्दाचा उगम जर तुम्ही पाहिल्यानंतर क्रिकेटमधूनच झाला. 1858 साली H स्टीव्हन्सन ऑल इंग्लंड 11 कडून खेळताना त्यांनी अशा प्रकारची ट्रिक पहिल्यांदा केली आणि त्यांच्या ट्रिकसाठी काही मंडळींनी फंड जमा केला आणि त्या फंडातून एक हॅट आणली आणि हॅट या शब्दासोबत ट्रिक हा शब्द जोडला गेला, प्रघात पडला, तो म्हणजे हॅट्रिक. जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये 3 गोष्टी जर एकसारख्या झाल्या तर आपण त्याला हॅट्रिक म्हणतो आणि तोच बॉल प्रगतीपथावरती आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पहिली हॅट्रिक जलालुद्दीन मॅन फ्रॉम पाकिस्तान. टीम इंडियाची पहिली हॅट्रिक चेतन शर्मा. आणि या महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ची हॅट्रिकची संधी आली आहे प्रमोद यांना. ती हॅट्रिक टिपली जाईल का? आणि हॅट्रिकचा बॉल फेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यश येत आहेत. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. हॅट्रिकचा बॉल प्रगतीपथावरती आहे. प्रमोद यांना संधी आहे. त्या संधीचं सोनं होईल का की हॅट्रिकच्या बॉलला फेस करताना संघासाठी यश दावा कुठतील का? जर तरला महत्व नाही, तुम्ही खेळता कसं याला फार मोठं महत्व आहे आणि या मॅच मध्ये करावा लागेल. यश मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहेत. डावकुरे हाताचे फलंदाज प्रमोद हॅट्रिकचा बॉल घेऊन निघतील. उत्कंठा शिगेला जाऊन पोहोचली. या बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? काय होणार? धावा मिळणार, विकेट मिळणार, डॉट येणार, मोठा फटका येणार की आणखीन काही घडणार? बॉल तयार प्रमोद. हो हो, इथे पहा हॅट्रिकने हुलकावणी दिली का? निश्चित धावसंख्या धावफलकावरती आहे 50. पहा काय गोलंदाजी केली प्रमोद यांनी, जबरदस्त कमालीचं षटक.
गोलंदाजीची धार, अचूकता, भेदकता या सर्व काही गोष्टी अंमलात आणल्या. शेवटच्या काही बॉलचा खेळ शिल्लक 50 वरती 4. हॅट्रिक तर होऊ शकली नाही, परंतु ओव्हर हॅट्रिक होईल का याही गोष्टी पाहाव्या लागतील. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. धावा येऊ शकल्या नाहीयेत आणि याही बॉलच्या पाठीमागे रेफर केले तिसऱ्या पंचांना. धावसंख्या 50 आहे. या बॉलचा निर्णय प्रलंबित आहे. जसं मात्र निर्णय येईल तसं मात्र आपण त्याच्यामध्ये बदल करूया. तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केलेला आहे. बॅट्समन रनआउट आहे, त्याच्यामुळे शेवटच्या बॉलवरती धाव घेता येणार नाही. प्रथम बॅटिंग करताना 50 बनवलेले आहेत. आता टीम छावा 11 ला बनवायच्या आहेत. धावा 51, येणारे बॉल 36 माफ करा, 6 ओव्हरची मॅच आहे. 36 बॉल 51 धावा असं धावसंख्येचं गुणोत्तर आहे. सत्र क्रमांक 2 साठी पाहत राहा, ऐकत राहा. महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5, दिवस दुसरा, शेवटची मॅच. चला फिल्डिंग लावा, बॅटिंग ऑर्डर पाठवा, ही विनंती आहे. पहिला डाव संपलेला आहे. वळूया आपण दुसऱ्या डावाकडे आणि पाहूया या मॅचची रंगत. 51 धावा 36 बॉल. प्रथम बॅटिंग करताना टीम महाबळेश्वर नर्सरी या टीमने बनवल्या 50. 51 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये विजयासाठी. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा, फिल्डिंग लावा. टीम महाबळेश्वर नर्सरी आणि टीम छावा 11 आपली बॅटिंग ऑर्डर पाठवा अशी आपणास विनंती आहे. मॅचला होईल सुरुवात. स्ट्रायकर जोडी आता मैदानाच्या आतमध्ये, प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी वाटचाल करते, ज्यांच्यावरती दारोमदार असणार आहे. सुरुवातीच्या काही षटकांचा सुरुवात कशी राहील याच्यावरती भरपूर काय अवलंबून राहील. या मॅच मध्ये गोलंदाजी करताना सुरुवात चांगली केली तर निश्चित मॅच कंट्रोल करता येऊ शकते. आज मात्र टीम महाबळेश्वर नर्सरी या टीमच्या गोलंदाजीचा कस लागणार आहे, कारण 36 बॉलच्या पाठीमागे 51 धावांचा बचाव करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर जोडी आलेली आहे. नितीन आणि त्यांच्या सोबतीला सचिन हे ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नाजिश जे ऑलराऊंडर आहे. तिन्ही खेळाडू जर आपण खेळपट्टीवरती पाहिले ना तर तिन्ही खेळाडू ऑलराऊंडर आहेत. नाजिश यांनी बॅटिंग चांगली केली होती टीमसाठी. मॅचला सुरुवात पंचांचा येतोय सिग्नल. करूया आपण सत्र क्रमांक 2 ला सुरुवात. 51 धावा 36 बॉल. पहिला बॉल सत्र क्रमांक 2 चा प्रगतीपथावरती येतोय. स्ट्राइक रेंजला फलंदाज सचिन तयार. पाच वाजून 28 मिनिटं सायंकाळचे होत आहेत.
हो, हा बॉल नो बॉल आहे. पंचांनी सांगितलं की हा बॉल पुन्हा टाकावा लागेल कारण हा बीमर टाकलाय. अटॅकिंग टू द बॅट्समन वेस्ट हाईट असं पंचांनी सांगितलंय आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. पण नो बॉलची आपण चर्चा करतो ना की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इम्रान खान, डेनिस लिली हे असे काही खेळाडू होते ना ज्यांनी क्रिकेटमध्ये कधी नो बॉल टाकले नाही. कपिल देव यांच्याही नावाचा उल्लेख करावा लागेल ज्यांनी नो बॉल टाकला होता. 38,942 बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाकले होते कपिल देव यांनी. त्याच्यामध्ये एखादा नो बॉल त्यांनी टाकलेला आहे. परंतु इथे हा नो बॉल पहिलाच. फ्री हिटची संधी, फलंदाज तयार. ऑन साईडला वळवलाय बॉल. फ्री हिटच्या बॉलला क्षेत्ररक्षक आहे डीपला. बॉलवरती येतील का तर हो आलेले आहेत. बॉलची फेकी करतील. मग कमी धावसंख्येचा बचाव करताना तुम्हाला या चुका करून चालणार नाहीत. तुम्ही ज्या गोष्टींमध्ये तरबेज आहात त्याच गोष्टी या मॅचमध्ये तुम्हाला कराव्या लागतील. सुरुवात जर आता आपण पाहिली छावा 11ने सावध केलेली आहे. या बॉलच्या पाठीमागे धावा येत आहेत. 2 टीमची टोटल आहे तब्बल 3 धावा. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न बॅकअप आहे. धाव मिळणार नाही. शप्पा लावून प्रयत्न हाच होता की फायनल लेगला बॉल खेळायचा आहे. प्रयत्नांना यश नाहीये. हा डॉट येतोय. अशाच प्रकारचे डॉट बॉल टाकावे लागतील. डॉट बॉलचा रेशिओ जर वाढला, गुच्छामध्ये विकेट मिळाल्या, महाबळेश्वर नर्सरीसाठी हा सामना बनू शकतो. परंतु एका बाजूला कशा प्रकारची बॅटिंग राहील छावा 11ची याही गोष्टींवरती बरेचसं काय अवलंबून आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल एक पाय पुढे काढला. डॉट बॉलचा रेशो आता हळूहळू वाढत चाललेला आहे. जेवढे डॉट बॉल येणार तेवढा प्रेशर फलंदाजांवरती वाढणार. परंतु कुठेतरी याच प्रेशरमधून त्यांना मार्ग काढावा लागेल. हा प्रेशर त्यांना हँडल करावा लागेल. लागोपाठचे 2 बॉल डॉट आहेत. बॉलर नाजिश पुन्हा तयार. आज नावाप्रमाणे खेळ करावा लागेल. आपटलेला बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी सांगितला दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. नाजिश यांचा उसळणारा बॉल पंचांनी सांगितलं की दिशाहीन आहे. तो बॉल पुन्हा टाकावा लागणार आहे. धावसंख्या पुढे सरसावती जाऊन पोहोचली आहे. 4 धावा. वन फ्रॉम दी ओव्हर असं पंचाने कळवलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलेला आहे. त्यामुळे इथून पुढे हाताळता येणार नाही. नाजिश यांना अतिरिक्त उसळीचा बॉल तुम्ही एका ओव्हरला एकच बाउन्सर टाकू शकता. तो तुम्ही टाकलेला आहे आणि तो दिशाहीन होता. आई बॉल आता चांगलाच टाकलाय. खेळण्याचा प्रयत्न फसतोय. पंचांकडे अपील केली आहे. दाद उचलून धरली जाईल की दाद फेटाळली जाईल. तर निश्चित या बॉलच्या पाठीमागे दाद फेटाळलेले बालंबाल बचावलेले आहेत. प्रयत्न धाव घेण्याचा होता परंतु प्रयत्न इथे थांबवला. जोखमीचं राहिलं असं. धाव मिळणार नाहीये. मॅच मध्ये रंगत आहे कारण एका बाजूला महाबळेश्वर नर्सरी आई संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय झुंजतोय. एका बाजूला प्रयत्नांची पराकाष्ठा जिद्द चिकाटी छावा 11. इथे टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल मिळेल का कोणती धाव तर नाही. त्या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. काही बॉल डॉट आले, काही बॉल वरती धावा आल्या, काही बॉल नकारात्मक आले. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे शेवटचा एक बॉल बाकी आहे. चला फिल्डिंग लावा. आपण प्रत्येक वेळेस आपण एकत्रित येऊ नका अशी विनंती आहे. ज्यावेळेस कुशल मुवमेंट असेल त्यावेळेस आपण निश्चित एकत्रित या. धावसंख्या 4 आहे. 0 गडी बाद. 4 वरती संघ बॅटिंग करतोय. छावा 11 51 धावांचा पाठलाग करताना बॉल आला त्याला फक्त आणि फक्त दिशा दिली वरची. एक सिंगल धाव. धावसंख्या 5 बिनगडी बाद. आता षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. आता येणाऱ्या 30 बॉलसाठी धावसंख्येचं गुणोत्तर आहे 46 धावांचं.
30 बॉल 46 धावांची अजूनही या मॅच मध्ये गरज आहे. चला घाई करा, आपण वेळ घेताय दोन्ही संघ, आपण वेळ घेऊ नका. दोन्ही संघांना ही विनंती आहे. तीस बॉल 46 धावांचं अजूनही समीकरण बाकी आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कुणाला आणलं जाईल हे षटक फार महत्वाचं आहे. पॉवर प्ले मध्ये अवघ्या 5च धावा खर्च केलेल्या आहेत नाजिश यांनी, परंतु आता इथून पुढे हे षटक फार महत्वाचं राहील, कारण यानंतर क्षेत्ररक्षकांवरती जी बंधनं असतील ती नसणार आहेत. बॅकअप वाढलं जाईल, त्यामुळे पॉवर प्ले क्रमांक 2 मध्ये कशा प्रकारचा खेळ होईल याच्यावरती बरंचसं काय अवलंबून आहे. सुनील ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. चला घाई करा. स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन, नॉन स्ट्रायकर एंडला नितीन. बॉलर तयार, गुडघा टेकवला, एक पाय बाहेर काढला. पंचाने सांगितलं दिशाहीन बॉल आहे, डावीशी सोडून चाललाय. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा हाताळावा लागेल. प्रयत्न हाच होता की बॉल लॉंग लेग अथवा फाईन लेगला खेळण्याचा, परंतु बॉलने ज्या प्रकारे डावेशी सोडली. पंचाने सांगितलं दिशाहीन बॉल आहे, बॉलवर तयार. टप्पा पडल्यानंतर बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आक्रमण करायला गेले होते, परंतु आक्रमण इथे फसतंय. डावपेच उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. चांगला खेळ आज करावा लागेल, कारण प्रत्येक वेळेस सुरुवाती शून्यातून असते, कधी कधी ती अनुभवामधून असते, आणि तो अनुभव आज कृतीमध्ये आणावा लागेल. उसळणारा बॉल, ताकात सूर लावू देत नाहीयेत. डॉट बॉलच्या पाठीमागे डॉट बॉल येतं, त्याचा विचार छावा 11 लाच करावा लागेल. कारण एका क्षणाला असं वाटलं होतं की 51 धावांचा पाठलाग करताना मॅच थोडी सोपी असेल का, तर नाही. एका बाजूला महाबळेश्वर नर्सरी याही टीमने प्रयत्नांची उंची वाढवली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये सुनील यांनी काही बॉल डॉट टाकलेत, एकच बॉल दिशाहीन टाकलाय. बॉल तयार, आक्रमण केलं या बॉलवरती. बॉल हवेत उभा राहिला आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पहिल्या विकेटचं पतन, धक्का क्रमांक पहिला. छावा 11 या टीमला. सचिन आउटवर माघारी येतील. पद्धल आली त्याचा वापर करत पुढे आले, परंतु पहा बॉल हवेत खेळला आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालंय. 30 यार्ड क्लिअर करू शकले नाही. मैदानाच्या आतमध्ये ऑलराऊंडर खेळाडू तर प्रमोद येत आहेत. गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहिलं, ज्यांनी गोलंदाजी सुरेख केली, परंतु आज बॅटिंग चांगली करावी लागेल, कारण संघासमोर अनेक अडचणी उभ्या राहिलेल्या आहेत. संघर्षाचा वनवास आहे, संघर्ष तुम्हाला करावा लागेल. असंही म्हटलं जातं की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही, आणि जीवनामध्ये सुखाचा राजभोग जर आणायचा असेल ना, संघर्षाची तयारी ठेवावीच लागते. इथे डॉट बॉल आणखीन एक आलाय. एकही धाव या ओव्हर मध्ये बॅटच्या साह्याने आलेली नाहीये. एकच धाव आली, ती फक्त वाईटने आली आहे. धाव फलकावरती अवघ्या 6 धावा धाव फलकावरती आहेत. 51 धावांचा पाठलाग करताना बॉलर तयार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा बॉल हाताळला जाईल, कारण टान्स, रिदम या सर्व काही गोष्टी गोलंदाजासाठी फार महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील. एका बाजूला प्रमोद आलेले आहेत. संघाला अडचणीतून बाहेर काढावं लागेल. संकटमोचक कोण बनेल? बॉलर तयार. हो, हाई बॉल, इथे डॉट येतोय. काय गोलंदाजी केली आहे, कमालीचं षटक. वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजीमध्ये असणार मिश्रण, भिन्नता, या सर्व काही गोष्टी आज अंमलात आणल्यात. काटकसरीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या षटकामध्ये सुरू आहे. याच प्रकारे धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील.
प्रश्नरूपी येणाऱ्या बॉलला आज फलंदाजांना उत्तर म्हणून उभं राहावं लागेल. धावांचा वेग पूर्णपणे मंदावलाय. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळाडू आहेत, बॉल गॅप शोधू शकला नाही. आणखीन एक डॉट आलाय. मित्रांनो, षटक आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम बॉल टाकलेले आहेत. फक्त एकच धाव जर आपण वगळली ना तर एकही धाव बॅटच्या साह्याने आलेली नाहीये. धावसंख्या आहे धावफलकावरती 6. आता 24 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. तब्बल 45. 24 बॉल 45 धावांचा थरार अजून या मॅच मध्ये बाकी आहे. सांगितलं की दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 6 बनवायच्या आहेत येणाऱ्या 24 बॉल मध्ये. इथून पुढे धावा 45. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होतीये. ओव्हर नंबर 2 मध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाज अजय ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. एका बाजूला महाबळेश्वर नर्सरी या टीमने 12 बॉल टाकले, अवघ्या 6 धावा खर्च केलेल्या आहेत. चला घाई करा, दोन्ही संघ आपण वेळ घेताय. स्ट्रायकर एंडला फलंदाज नितीन तयार, नॉन स्ट्रायकर एंडला प्रमोद. 6 वरती 1. गोलंदाजी मार्क वरती अजय. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांचा खेळ संपलाय. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप कव्हर 30 यार्ड वर तो बाहेरील बॅकअप आहे. पॉइंट मिड ऑफ, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, इन सर्कल अशी क्षेत्ररक्षणाची असणारी व्यूहरचना इथून पुढच्या तिसऱ्या षटकासाठी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, पायाला भेदणारा बॉल, पंचांगडे केली अपील. 3 यष्ट्यांच्या समोर पकडण्याचा प्रयत्न केला. पूर्वी क्रिकेटमध्ये लेग बिफोर विकेटचा नियम नव्हता, परंतु क्रिकेट जसं पुढे गेलं आणि हा जो नियम आहे तो खास करून गोलंदाजासाठी फार महत्वाचा आहे. कारण एखादा फलंदाज जर पायासाहाय्याने बॉल जर यष्ट्यांच्या समोर अडवत असेल तर अशा खेळाडूला लेग बिफोर विकेटच्या स्वरूपामध्ये आउट दिलं जातं. बॉलर तयार. हा नो बॉल आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. फ्रंट फुट नो बॉल असं पंचांनी कळवलेलं आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. फ्री हिटचा बॉल आहे. फलंदाजाला आता मुभा मोठा फटका खेळण्याच्या, पण नो बॉल बद्दल चर्चा केली. बरेचसे असे गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होऊन गेले ज्यांनी कधी नो बॉल टाकला नव्हता, परंतु आता हा फ्री हिटचा बॉल. पूर्वी क्रिकेटमध्ये फ्री हिट नव्हती, फ्री हिट आली, क्रिकेटला एक चांगलं ग्लॅमर आलं कारण प्रेक्षकांना फ्री हिटचा बॉल बघायला आवडतो. फ्री हिटचा बॉल लालसा दिलीये. या बॉलची फिल्डिंग काय चांगली केलीये. प्रत्यक्षात आता पंचांचा निर्णय काय येतोय. बाउंड्री लाईनला जो बॉल अडवलेला आहे आता त्याची पाहणी केली जाईल. रेफर केले तिसऱ्या पंचांनी ऑन फील्ड पंचांनी. ज्या प्रकारे हा लोअर फुल टॉसला फटका खेळला होता, सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण चांगलं करण्याचा प्रयत्न झालाय. आता तो प्रयत्न योग्य आहे का तो पाहावं लागेल. आणि हा षटकार आहे. या बॉलची उडान टीम छावा 11 साठी प्रमोद यांचा 6चा लगान. धावसंख्येचा वेग आता वाढला. धावसंख्या जाऊन पोहोचलीये 14 धावा, एक गडी बाद. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. धावा धावफलकावरती 14. बॉलर तयार. राऊंड द विकेट. हा बॉल पाहावं लागेल काय झालाय. निश्चित पंचांनी कोणती हालचाल केली नाही. हा म्हणजे हा डॉट आहे. धारदार गोलंदाजीचे वार करावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. विकेट जर आल्या तर निश्चित या मॅच मध्ये रोमांचकता येईल. धावा आल्या मॅच मध्ये रोमांचकता येईल.
ओव्हर नंबर 3 चे शेवटचे काही बॉल. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे 14 वरती. पाठीमागच्या बाजूला बॉल खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला नाहीये बॅकअप. बॉल चालाय सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी फटका आहे. कडक बॉल देतोय सीमारेषा पलीकडे धडक. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या, जब मुकाम पाना हो अगर. आणि या बॉलला पाठवलंय फाईन लेग सीमारेषा पलीकडे, सरळ 6 धावेंसाठी. पंचाकडे बॉल सुपूर्द करा. धावसंख्या धावफलकावरती आता आलेली आहे तब्बल 20 धावा, 1 गडी बाद. अजूनही इथून पुढे बनवायच्या आहेत धावा 31. 20 धावा धावफलकावरती आलेल्या. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी. बॉलर अजय यांना प्रयत्न हाच करावा लागेल. डावकुरे हाताचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, परंतु मॅच मध्ये संघाला पुन्हा एकदा आणता येईल का, या महत्वाच्या विकेट टिपता येतील का. पंचांकडे बॉल सुपूर्द करा. शेवटच्या काही बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. अजय बॉल आला, त्याला सन्मान दिला. पाठचा चेहरा बॉलला फक्त दाखवला. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त केलेली आहे. धावसंख्या पुढे सरसावते आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 21 धावा बनवायच्या. इथून पुढे 30 धावा. शेवटचा एका बॉलचा खेळ बाकी आहे. ओव्हर नंबर 3 चा हा थरार आपण सर्वजण पाहत आहोत. स्ट्रायकर एंडला फलंदाज नितीन. पंचांकडे हलकीशी अपील केली. शेवटच्या बॉलवरती कोणतीही धाव येणार नाही. 3 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धावफलकावरती. येणारे 18 बॉल बनवायचे आहेत विजयासाठी. धावा 30. 18 बॉल 30 ची गरज आहे इथून पुढे. 18-30 चा थर अजून बाकी. 18 मध्ये 21 बनलेले आहेत. इथून पुढे 18 मध्ये आता बनवायच्या आहेत 30 धावा. या मॅच मध्ये हे समीकरण अजून बाकी आहे. कुछ कहते नहीं बनता, कुछ करना पड़ता है. आणि आज काहीतरी या मॅच मध्ये करावं लागेल. मॅच मध्ये लढावं लागेल. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात होईल. यश गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला प्रमोद. बॅटिंग करताना प्रमोद यांनी चांगला खेळ केलेला आहे. नितीन संयमाचा खेळ करतायत. येणारे 18 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 30. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उड़ान होती है. आणि ते हौसले आज मजबूत ठेवावे लागतील. बॉलर तयार. यश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल चांगला टाकलाय. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला बॉल वरती येतील. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर नाही. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. येणारे 17 बॉल विजयासाठी बनवायच्या आहेत. धावा 29. हे समीकरण बाकी आहे. मॅच बनवण्यासाठी लढावं लागेल. जसं आपण आयुष्य बनवण्यासाठी लढतो ना, त्याचप्रमाणे याही मॅच मध्ये लढावं लागेल. स्ट्राइक रोटेट केलंय. स्कोरबोर्डला बिझी ठेवलंय. कट केलाय. बॉलला गॅप शोधलाय. बॉल थर्ड मॅन सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार. काळ कसोटीचा आहे. कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष आज करावा लागेल. बॅटची कडा घेऊन बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी.
सचिन आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. समीकरण आता बदललेलं आहे. 51 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत बनवलेले आहे धावा. 26 धावा झालेल्या आहेत म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला सचिन, नॉन स्ट्रायकर एंडला प्रमोद. यश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला बॉल वळवलाय आणि अखेरकार बॉल सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. आणि बॉल पाठवलाय, गुडघ्यात वाकत पाठवलाय, क्रीजच्या खोलीचा वापर करत सरळ 6 धावेंसाठी. एका बाजूला मॅच मध्ये आता रोमांचकता वाढत चाललेली आहे. चांगला खेळ करायला सुरुवात केली आहे. आता छावा 11 ने महाबळेश्वर नर्सरी या टीमने सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये अप्रतिम खेळ केला होता, परंतु षटक क्रमांक 4 आलं. ओसंडून धावा खर्च केल्या. या बॉलच्या पाठीमागे 6 आल्यात म्हणजे आता इथून पुढे बनवायचे आहेत धावा 19. हेच टार्गेट शिल्लक राहिलेलं आहे. 15 बॉल 19 ची गरज. फुल टॉस बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक जातील का? हो गेलेत. दुसरीचा प्रयत्न केलाय. बनवायचे आहेत 14 बॉल मध्ये आता 17 धावा. आणखीन एका धावेचा प्रयत्न. आता 14 बॉल बनवायच्या आहेत धावा. इथून पुढे समीकरण बदललंय. 18. बॉल आणि 16 धावेंची गरज. समीकरण बदललंय. 14 बॉल 16 ची गरज. मी बसमध्ये कंडक्टर होतो रजनीकांत. मी 10वी मध्ये फेल झालो सचिन तेंडुलकर. या सर्व काही गोष्टी हे सांगतात ना, आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. जिंदगी ओ नाही जो तुम्हें मिलती है, जिंदगी ओ जिसे तुम बनाते हो. आणि मॅचला बनवतील का हे खेळाडू? खेचून आणतील का सामना? या सर्व काही गोष्टी हे सांगतात ना की मॅच बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे. जसं आपलं आयुष्य बनवण्यासाठी आपण लढतो, तसा हा सामना बनवण्यासाठी तुम्हाला लढावं लागणार आहे, झुंजावं लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्न पराकोटीचे करावे लागतील. 14 बॉल 16 ची गरज. 14-16 चा थरार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल डॉट आलाय. मनोबल वाढवणार आहे. याच प्रकारची गोलंदाजी आज करावी लागेल. अभी नहीं तो कभी नहीं. आता नाही तर परत नाही. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 13. धावा बनवायच्या आहेत 16. 13-16 चा थरार. शेवटचा बॉल फार महत्वाचा राहील या षटकातला. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या बाजूला बॅकअप आहे. षटक क्रमांक आता 4 चाही खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकांच्या अखेरीस धावा धावफलकावरती आहेत. 51 धावांचा पाठलाग करताना आता इथून पुढे 16 बनवायचे आहेत. येणारे बॉल आहेत 12. 12 बॉल 16 ची गरज. असा एक रोमांचक सामना. 16 धावा 12 बॉल. 12 बॉल 16 धावा. महाबळेश्वर नर्सरी छावा 11 अशी लढत. षटक क्रमांक 5 फार महत्वाचं राहील, कारण हे ते षटक आहे जे मॅचला कलाटणी देऊ शकतं. षटक क्रमांक 5 साठी सुनील अप्पा. ओव्हर नंबर 5. स्ट्रायकर एंडला फलंदाज सचिन, नॉन स्ट्रायकर एंडला प्रमोद. 12 बॉल 16 चा थरार. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील गोलंदाजी मार्क वरती. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. या मॅच मध्ये प्रेशर आहे. प्रेशर मधून मार्ग तुम्हाला काढावा लागेल. आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषेवरती शोधत बसू नका. कपाळातल्या घामामध्ये शोधा. आयुष्यात कधी कपाळावरती हात मारण्याची वेळ येणार नाही. आक्रमण केलंय. हल्ला चढवला या बॉल वरती. खेळाडू बॉलच्या खाली आणि पकडलाय कॅच. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक लागलाय. आता समीकरण आहे 11 बॉल 16 ची गरज आणि फलंदाज सचिन माघारी.
11 बॉल 16ची गरज आहे या मॅच मध्ये. सीमारेषेलगत काय झेल पकडलाय, धावत गेले आपल्या डाव्या बाजूला आणि हा कॅच पकडलाय. 11 बॉल 16 आणि मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग साठी प्रशांत आलेले आहेत. स्ट्रायकरला बॅटिंग करतील. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होते काय आणि या पहिल्याच बॉलच्या पाठीमागे विकेट मिळते काय, अशा पल्लवीत झाल्यात महाबळेश्वर नर्सरी या टीमच्या. याच प्रकारचा आज खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. फटका खेळलाय, शरीरापासून दूर असणारा बॉल. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, तर हो केला गेलाय. फेक कोणत्या एंडला केले तर स्ट्रायकर एंडला केलेली आहे. 2 मिळाल्या म्हणजे इथून पुढे बनवावे लागतील धावा 14. येणारे बॉल शिल्लक आहेत 10. 10 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत, धावा 14. हे समीकरण मॅच मध्ये बाकी आहे. विकेट फार महत्वाच्या राहतील, डॉट बॉल महत्वाचे राहतील, मोठे फटके महत्वाचे राहतील. 10 बॉल 14. हाई बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक सजवलेले आहेत त्याच प्रकारची गोलंदाजी. 9 बॉल 13ची गरज या मॅच मध्ये. 9 बॉल 13चा हा सामना मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत हार मानणार नाहीत हे निश्चित आहे. दोन्ही संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढणार, संघर्ष करणार हे निश्चित आहे. असे म्हटलं आता की संघर्षातून नव्याचा जन्म होतो. या मॅच मधून तो होईल का, सामना खेचून आणता येईल का. बॉल आला, त्याला दिशा दिली. खेळाडू आहेत 30 वर्तुळाच्या आतमध्ये. प्रयत्न एका धाबेचा निश्चित केला. धावसंख्या आता पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. आठ बॉल 12ची गरज. 8 बॉल 12चा थरार मैदानाच्या आतमध्ये. सुनील अप्पा, हो चांगला बॉल वेगाने टाकलाय. पंचाने सांगितलं दिशाहीन आहे. आता 8 बॉल 11ची गरज आहे. 8 बॉल 11 धावेंची झुंज मैदानाच्या आतमध्ये. परिंदे को मंजिल मिलेगी, पहले भी उसके पंख बोलते, अरे वही लोग रहते अक्सर जमाने में खामोश, दोस्तों जिनके हुनर बोलते. आणि आज ते हुनर बोलतील का मैदानाच्या आतमध्ये. खेळाचं सर्वोत्तम सादरीकरण करावं लागेल या मॅच मध्ये. 8 बॉल 11. सुनील अप्पा तयार. फटका खेळला, आवाज बॅटमन चांगला आलाय. बॅकअपला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न चालवला गेलाय. बघता 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 2 धावा या बॉलच्या पाठीमागे आलेल्या आहेत. 7 बॉल आता उरलेत. धावा बनवायच्या आहेत त्या 9. 7 बॉल 9चा थरार. शेवटचा बॉल बरंचसं काय सांगून जाईल. फार महत्वाचा राहील दोन्ही टीम साठी हा शेवटचा बॉल. जो संघ हा शेवटचा बॉल चांगल्या रीतीने खेळेल तो संघ या मॅचला कलाटणी देऊ शकेल का, याची आता आपण चर्चा करत आहोत. षटकातला शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 9चा थरार. उजव्या एष्टीच्या बाहेरचा बॉल आणि शेवटचा बॉल डॉट टाकलाय. कुठेही जाऊ नका. 6 बॉल 9 धावा अजून बाकी आहेत. 6 बॉल 9चा थरार. 6-9-9-6. शेवटचे आता 6 बॉल बाकी आहेत. 9 धावेंची गरज आहे. अंतिम षटक महाबळेश्वर नर्सरी या टीम कडून ज्यांच्या हाती सोपवलाय, बॉल ठेवलाय, ज्यांच्यावरती विश्वास, ज्यांच्यावरती दिली जबाबदारी. नाजिश, या अगोदर देखील नाजिश यांनी षटक चांगल्या रीतीने हाताळलं होतं, परंतु एका बाजूला प्रमोद, दुसऱ्या बाजूला प्रशांत. स्ट्रायकर एंडला आहेत प्रमोद. 6 बॉल 9 धावेंचा थरार. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. या मॅचच्या आता चर्चेला उदान प्राप्त होतंय. 6 बॉल 9. पहिला बॉल नाजिश, हो हा बॉल चांगला टाकलाय. 5 बॉल आता 9 धावेंची गरज आहे. सकाळी आपण एक सामना असाही पाहिला, 8 बॉल 4चा बचाव झाला. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही.
5 बॉल 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. गोलंदाज नाजिश एका बाजूला प्रमोद. शेवटचे 5 बॉल 9 धावेंची गरज. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो तकदीर बदल दे. वेळ बदलता येईल का. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे 22 ची मिळते. बनवाव्या लागतील धावा 8. येणारे बॉल 4. 4 बॉल 8 ची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्राइक रोटेट केलाय. स्ट्राइक वरती प्रशांतनं आणलेला आहे. एका बाजूला नाजिशने 2 बॉल चांगले टाकलेत. एकच धाव खर्च केली आहे. 4 बॉल 8 ची गरज. रंगलेलं तुंबळ युद्ध. हा 3रा बॉल. राऊंड द विकेट. उजव्या एसटीच्या बाहेरचा बॉल. इथे आलाय तो डॉट. आता 3 बॉल. धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 8. हे समीकरण आता मॅच मध्ये बाकी आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा. अंधकार से लड़ते रहो ना तो सवेरा जरूर खिलेगा. जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. आता आपल्या वाटा स्वतःला तयार कराव्या लागतील. वळवलाय बॉल. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. आशा पल्लवी झाल्यात. बॉल पाठवलाय सीमा पार. धावा मिळतील 4. आलाय तो चौकार या बॉलच्या पाठीमागे. आता समीकरण बदललेलं आहे. या बॉलच्या पाठीमागे 4 धावा येत आहेत. आता 2 बॉल 4 धावेंची गरज आहे. जगातली सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःची असावी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी. आज जो चांगलं खेळणार तो गाजणार. 2 बॉल 4 धावेंची गरज या मॅच मध्ये. अजूनही खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं. राह में रुक जाने से थांबला तो संपला. जो चालत राहणार तो हा सामना घेऊन जाणार. 2 बॉल 4 ची गरज आहे या मॅच मध्ये. चला दोन्ही संघांना विनंती आपण पाठीमागे या. पाठीराख्यांना विनंती आपण थोडस पाठीमागे आपण सपोर्ट करा. सहकार्य करा. 2 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 4. हे समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न कुणाचे सर्वोत्तम. 2 बॉल 4 चा थरार. नाजिश यांना शिवनातले सर्वोत्तम 2 बॉल टाकायचे. प्रशांत यांना 2 चांगले फटके खेळायचे आहेत. असंच वर्णन आपण करूया. 2 बॉल 4 ची लढत आहे. दोन बॉल 4. नाजिश राईट आर्म राऊंड. फटका तर खेळलाय. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. तर हो केला गेलाय. आणि आता इथून पुढे 2 धावा म्हणजे 1 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत आता 2 धावा. मॅच जर बरोबरीत सुटली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. येणारा 1 बॉल 2 धावेंची गरज. रात नहीं ख्वाब बदलते मंजिलें नहीं कारवा बदलते जज्बा रखो जीतने का. आता कोण घेऊन जाईल ही मॅच. 1 बॉल 2 चा थरार. काय मॅच रंगली आहे. प्रेक्षकांना अशा प्रकारच्या मॅचेस बघायला आवडतात आणि तोच सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. आग तूफान से निकल सकती है कश्ती बुझाकर फिर जल सकती है. हिम्मत मत हारना मेरे यारो. किस्मत कभी भी बदल सकती है. वेळ बदलता येईल का याचाच प्रयत्नच करावा लागेल. 1 बॉल 2 चा थरार. नाजिश एका बाजूला. स्ट्रायकर एंडला प्रमोद. महाबळेश्वर नर्सरी छावा 11. शेवटचा बॉल. 1 बॉल 2 ची गरज. फटका खेळला. 1 धाव पूर्ण आणि अखेरकार विजयाचा कळस रवणारा फटका खेळला आणि छावा 11 ला प्रशांत यांनी विजय मिळवून दिला. परंतु महाबळेश्वर नर्सरी आपल्याही संघर्षाला सलाम